बघा आता आपण गणित विषयाची पेडोलॉजी बघणार आहोत. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता दिवस दिवस जसा जातोय तसे दिवसेंदिवस दिवस कमी होत आहेत, पण आपल्याला पेडोलॉजी आणि हे PYQ समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण कंटेंट अभ्यासलेच नाही आणि ते PYQ ला लागले त्या विद्यार्थ्यांची मी गॅरंटी देणार नाही, पण ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वीपासून माझ्या चॅनलवर PYQ म्हणजे कंटेंट अभ्यासलं आणि त्याच्यानंतर PYQ केले त्या विद्यार्थ्यांची मी 101% गॅरंटी देऊ शकतो. पण जे विद्यार्थ्यांनी अजून कंटेंटच अभ्यासलं नाही त्या विद्यार्थ्यांची मी गॅरंटी देऊ शकत नाही. आता पेपर 1 आणि पेपर 2 साठी जे गणित येतं त्याची जी पेडोलॉजी असते ती आपण बघणार आहोत. माझ्या नोट्ससाठी कोणाला संपर्क किंवा ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर माझा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, यावर तुम्ही संपर्क करू शकता. आता पहिला प्रश्न आहे गणिताचा. चौथी कक्षा के विद्यार्थियों के लिए अधिगम उद्देश दिया गया है. म्हणजे चौथीच्या विद्यार्थ्यांना अधिगम म्हणजे शैक्षणिकचा उद्देश दिलेला आहे. पुढे काय म्हटलंय, विद्यार्थी दशमल वाली दो संख्याओं की जो दशमल के 2 स्थान तक क्रम में रखने और तुलना करने की योग्यता रखता है. म्हणजे विद्यार्थी काय असेल, दशमल संख्यांची तुलना करण्याची किंवा क्रमाने लावण्याची योग्यता रखताय. ये अधिगम का उद्देश उल्लेख करताय. म्हणजे या अधिगमाचा उद्देश काय आहे का त्या विद्यार्थ्याला दशमल ज्या संख्या आहेत त्यांचा क्रम आणि त्यांचा तुलना, म्हणजे लहान दशमल असेल मोठा असेल हे पण तो सांगतो आणि त्याच्यानंतर त्यांची तुलना पण करतो. तर ही योग्यता काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आता पहिला ऑप्शन काय म्हटलेलं आहे, प्रक्रिया. आता इथे काही अशी काही प्रक्रिया चालू आहे का, म्हणजे योग्यता म्हटलेले. बघा योग्य प्रोसेस काय म्हटलं असतं तर असतं प्रक्रिया, पण इथे काही योग्यता आहे. त्या विद्यार्थ्यांमध्ये काय योग्यता आहे. आता योग्यता आहे तर प्रक्रिया आहे काही, अजिबात नाही. त्याच्यानंतर जे निगेटिव्ह आहे ते काढायला आता मी जास्त स्पष्टीकरण देणार नाही तर काही लोकांना वेळ खाऊ व्हिडिओ वाटतो. त्याच्यानंतर विषयात्मक ध्येय. आता विषयाचं ध्येय आहे का, काय हा हे शिकलं पाहिजे हे विषयाचं ध्येय का, अजिबात नाही, कारण योग्यता विचारलेला आहे. त्याच्यानंतर सामाजिक आहे, काही सामाजिक मुद्दा आहे का, अजिबात नाही. त्याच्यानंतर विचारले काही सुव्यवस्थित ध्येय. सुव्यवस्थित म्हणजे त्याच्यामध्ये जी योग्यता आहे ती योग्यता कशी आहे, सुव्यवस्थित आहे. बरोबर आहे का नाही. या म्हणजे तो क्रम व्यवस्थित लावतो, त्याच्यानंतर तुलना व्यवस्थित करतो, याला काय म्हटलं जातं, सुव्यवस्थित ध्येय म्हटलं जातं. म्हणून ती जी योग्यता आहे त्या योग्यतेला काय म्हटलं जाईल, सुव्यवस्थित ध्येय त्याच्याकडे आहे, त्याच्यामुळे तो चांगल्या प्रकारे ध्येय म्हणजे बरोबर आहे का नाही, त्याने ते आत्मसात केलं आहे ना, आत्मसात केलंय, त्याचं लक्ष केंद्रित आहे, त्याच्यामुळे तो चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये ते आत्मसात झालेले, त्यामुळे ती योग्यता म्हणजे काय असेल, एक आत्मसात. जे एखादा सायकल चालवण्याची योग्यता तुमच्यामध्ये आहे म्हणजे तुम्ही आत्मसात केलेले ना काहीतरी सायकल चालवण्याचं ध्येय, त्याला सुव्यवस्थित ध्येय म्हणजे सुव्यवस्थित म्हणजे एकदम बरोबर ध्येय, याला योग्यता असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर ज्यांनी मी तुम्हाला सांगितलं होतं याची पण मी काही पेडोलॉजी तुम्हाला घेऊन दिलेली होती. मॅथची पेडोलॉजी संदर्भात जे कंटेंट असतात, कोणतं काय वापरावं कुठे काय वापरावं हे मी तुम्हाला सांगितलं होतं. आता प्रश्न आहे, कक्षा 4 में सममिति और परावर्तन की ज्यामितिक संकल्पनाओं की वृद्धि के लिए निम्नलिखित में से कौन सा व्यवहार कौशल्य उपकरणों की आवश्यकता आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं बघा रे, काय मुलं काय असतात, या मुलांना कोणत्या वस्तू कोणत्या वेळेस वापराव्या लागतात, शैक्षणिक साधनाचा वापर कोणत्या ठिकाणी कोणत्या साधनाचा वापर कराल या संदर्भात मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवलेले होते. माझा 2 का 3 व्हिडिओ होते. आता ज्यामितिक आकृत्या असतात, आकृत्या माहित आहेत ना तुम्हाला, तर या आकृत्या त्या विद्यार्थ्यांना काय करायचं, संकल्पनाओं की वृद्धी. संकल्पना म्हणजे जी आकृती, आता उदाहरणार्थ त्रिकोण आहे, आता या त्रिकोण तुम्हाला समजवायचं आहे विद्यार्थ्यांना, तर मग तुम्ही कसं समजवणार, असं तुम्ही एखाद्या वहीवर त्रिकोण काढून देणार का, मग त्रिकोण मग ते म्हणतील सर इकडे असाच का बरं आला, चौकोन आहे मग तो असा इकडेच का आला. मग या संकल्पना समजण्यासाठी तुम्ही कोणत्या साधनाचा वापर कराल हे तुम्हाला सांगितलंय. पहिलं काय म्हटलंय, मोतियो की माल. आता मोतियो की मालाचा उपयोग काय होईल, आता माळ जर त्यांना सांगितलं याच्यामध्ये 50 मणी आहेत, या 50 मणीचा आणि ज्यामितिक आकृत्याचा काय संबंध आहे, ही मोत्यांची माळ जी असेल ती कशासाठी चालेल, ज्या संख्या शिकवायच्या आहेत तुम्हाला, बरोबर, थानेमान शिकवायला चालेल, म्हणजे एकक दशक शतक अशा प्रकारे चालेल, मोत्याची माळ चालेल.
त्याच्यानंतर गिनतारा. आता गिनतारा म्हणजे काय, एक प्रकारचं मोतीच असतं त्याच्यामध्ये. आपल्याकडे ती पाठी होती बघा गिनतारा, अर्धे मणी असायचे आणि अर्धी पाठी असायची. आपल्याला त्यावेळेला वापर माहित होता का, आपण काय करायचो, ते खाल मणी वर करायचे, ते काय असे करायचे, नाही तर काही काढून पण घ्यायचे, लगेच फोडून म्हणजे सायकलीला लावायचा प्रयत्न करायचा. म्हणजे गिनताराचा उपयोग म्हणजे ती पाठी, त्याच्यामध्ये ते मणी असतात, मग विद्यार्थी मोजतात बघा. म्हणजे या ज्यामिती आकृत्यासाठी महत्वाचे आहे का, अजिबात नाही. त्याच्यानंतर पटल काउंटर, द्विमुखी पटल काउंटर, हे पण काही महत्वाचं नाहीये ज्यामिती आकृत्या शिकवण्यासाठी. पण ज्यामिती आकृत्या शिकवण्यासाठी तुम्ही काय वापरू शकता, बिंदू शीट. आता बिंदू शीट त्याला डॉट पेपर म्हणतात. आता डॉट पेपर कसा असतो मी तुम्हाला सांगतो. इथे असे टिंब दिलेले असतात. काय दिलेले असतात, टिंब दिलेले असतात. हे बघा मी तुम्हाला सांगतो काय दिलेले असतात, टिंब. असे टिंब असे लाईनवर क्रमवार टिंब दिलेले असतात. आणि या टिंबांना जोडून काय करायचे, आकृती तयार करायची. आता उदाहरणार्थ समजा इथे टिंब आहेत. आता चौकोन समजा तुम्हाला निर्माण करायचा आहे. इथे एवढं स्पष्ट करता येत नाही, कारण काय होतं स्क्रीनवर एवढं, म्हणजे मग त्यांनी समजा चौकोन असेल, आयत असेल, त्यांना तुम्हाला त्रिकोण शिकवायचा असेल, आता वर्तुळ शिकवायचं असेल, मग या डॉट पेपरचा उपयोग कशासाठी केला जातो, तर डॉट पेपरचा उपयोग याच्यासाठी होतो. आता बघा इथे करतो, कारण ते स्क्रीन बाहेर पण जाऊ शकतं. हे बघा असा राहतो डॉट पेपर, म्हणजे त्याच्यावर काय असतात, टिंब असतात. आता या टिंबांना काय करायचं, विद्यार्थ्यांना जोडायला लावायचं, कारण संकल्पना वृद्धी करणे आहे ना. मग ते विद्यार्थी जोडतील, हा सर हे बघा हा टिंब आलेला आहे, मग ते असं जोडून बघतील, मग याला असं जोडून बघतील, असं जोडून बघतील. आता सरळ टिंब नाहीये, पण ते एका रेषेत असतं डॉट पेपरवर. असं काय तयार झाला, ते म्हणतील सर चौकोन तयार केला. त्याला हिंदीमध्ये काय म्हणतात, वर्ग म्हणतात. झाला ना डॉट पेपरचा उपयोग, बिंदू शीटचा उपयोग. बघा मी तुम्हाला संकल्पना पण समजून घेतो. आणि आता ज्या विद्यार्थ्यांना जर काही लोक काय करतात, बघत नाही, त्यांना काहींना चांगलं चालत नाही, काहींना फक्त PYQ पाहिजे. अरे पण मी PYQ करत असताना जे आलेले ना ते समजून पण देतो. जे आलेलं आहे ना, मग तो बिंदू शीट का वापरावं हे मी तुम्हाला समजून देतो. दुसरीकडे कोणी एवढं रिकामं नाही, डोकं खात नाही. ते फक्त PYQ बिंदू शीट उत्तर देऊन देतील आणि मोकळे होतील. बघा समजलं, बिंदू पेपर ज्यामितिक आकृत्यासाठी का वापरला पाहिजे. काय आता ज्या जी संकल्पनामध्ये वृद्धी होते, मग तुम्हाला ज्यामितिक आकृत्यासाठी काय वापरलं नाही पाहिजे हे पण कळलं पाहिजे. मोतीबिंदू वापरता येत नाही, काय काय वापरणार का, ती माळ वापरू शकत नाही, गिनतारा वापरू शकत नाही, द्विमुखी पटल वापरू शकत नाही, पण बिंदू शीट वापरू शकतात, कारण त्याच्यावर ते पेन्सिलने आकृत्या काढतात. रांगोळी पण कशी शिकतो आपण, याच्यानेच रांगोळी शिकतोय ना, बिंदू शीट असतं बघा रांगोळीचं, या प्रकारे. त्याच्यानंतर प्रश्न आहे बघा, कक्षा 5 गणित के पीरियड के ये वाद विवाद रखा गया. वाद विवाद म्हणजे चर्चा. बघा वाद विवाद म्हणजे बघा अजून सुद्धा काही मुलं काय करतात, वाद विवाद म्हणजे त्यांना काय वाटतं, भांडण. काही मुलांना वाद विवाद रखा गया. वाद विवाद म्हणजे सर भांडणं कशाला ठेवले असतील 5वीच्या वर्गामध्ये. वाद विवाद रखा गया म्हणजे विद्यार्थ्यांना एखादा टॉपिक द्यायचा आणि त्या टॉपिकवर काय करायची, चर्चा करायला लावायची. मग विद्यार्थी काय करतील, काही विद्यार्थी त्याचे सकारात्मक बाजू मांडतील, काही विद्यार्थी त्याच्या नकारात्मक बाजू मांडतील. आता उदाहरणार्थ समजा विद्यार्थ्यांना जर तुम्ही सांगितलं प्लास्टिक बद्दल बोला, काही विद्यार्थी काय सांगतील, नाही सर प्लास्टिकच्या पिशव्या चांगल्या असतात, आम्हाला त्याच्यामध्ये बाजार करायला घेऊन जातो, त्याच्यामध्ये वस्तू भारी असतं, कागदाची पिशवी लगेच तुटून जाते, फाटून जाते. काही सकारात्मक बाजू मागते आणि काही म्हणेल नाही सर त्याचा चांगला वापर नाहीये, कारण काय होतं त्याचा प्राणी खातात, हे खातात, त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणजे काय झालं, याला म्हणतात वादविवाद चर्चा. मग या वादविवाद चर्चाचा प्रभाव काय होतो हे तुम्हाला सांगायचंय. आता शून्य बघा, वादविवाद रखा गया, शून्य सबसे अधिक प्रभावशाली संख्या आहे. काय म्हटलेले टॉपिक काय आहे, त्यांना टॉपिक काय, शून्य सबसे अधिक प्रभावशाली संख्या है, ये क्रियाकलाप बच्चों को प्रोत्साहित करता है. म्हणजे त्यांना काय सांगितलं, शून्य सबसे अधिक प्रभावशाली संख्या. शून्य प्रभावशालीच आहे ना, कारण 10 वर जोडला तर त्याची किंमत, 20 वर जोडला त्याची किंमत, प्रत्येक मध्ये शून्य जोडला तर त्या संख्येची किंमत ही वाढू शकते. मग ही प्रभावशाली आहे, तर या कोणत्या क्रिया डेव्हलप होतील विद्यार्थ्यांच्या. ज्या वेळा सांगेल का शून्य अधिक प्रभावशाली संख्या आहे, तर विद्यार्थ्यांचं काय कोणतं कौशल्य डेव्हलप होईल. आता जे निगेटिव्ह आहे ते काढू. मित्रों का सहयोग देणे में, आता मित्रांना काही सहयोग देणे में डेव्हलप होईल का, नाही बाबा शून्याची किंमत खूप चांगली आहे, मग आता तू माझा मित्र झालेला आहे, असं काही डेव्हलप होईल का, अजिबात होणार नाही. त्याच्यानंतर काय म्हटलेले,
ऑप्शन 3, वे समस्या हल करने में जिन संख्याओं में अंत में शून्य आता है. म्हणजे तुम्हाला शून्य अधिक प्रभावशाली याचा वापर असं कराल का शून्य कोणत्या संख्यांमध्ये आला, त्यासाठी तुम्ही ते हल करण्यामध्ये त्याला तुम्ही काय क्रिया का कोणती क्रिया डेव्हलप होणार ते सांगितलेलं आहे. कारण तुम्ही वादविवाद करताय ना, वादविवाद करण्यामध्ये कोणती क्रिया डेव्हलप होईल असं म्हणाल का, आता ज्या संख्येमध्ये शून्य येतात ना ते आपल्याला सोप्या जातील, याला वादविवाद होईल का? अजिबात वादविवाद होणार नाही. त्याच्यानंतर ऑप्शन 2 म्हटलंय, वे संख्या आहे लिखने में जिनमें शून्य हो. ज्या संख्या लिहिण्यामध्ये शून्य असतो ना, 10 असतो, 20 असतो, 30 असतो, त्याच्यामध्ये क्रिया होतील, त्याला प्रोत्साहन मिळेल का? अजिबात मिळणार नाही. पण ऑप्शन 1 बघा, विश्लेषणात्मक संप्रेषण होईल. संप्रेषण कसं होईल? विश्लेषणात्मक होईल ना, वादविवाद ठेवला तर विश्लेषणात्मक होईल. मग शून्याची किंमत असते बाबा, मग शून्यापासून एवढ्या संख्या तयार होतात, अगणित संख्या तयार होऊ शकतात शून्यामुळे. मग काही विद्यार्थी म्हणतील नाही सर शून्य आहे म्हणूनच आपलं गणित चालतं. म्हणजे याच्याने काय होईल? विश्लेषण होईल. आणि विश्लेषण करता करता काय होईल? विद्यार्थ्यांचं संप्रेषण पण होईल ना, का ते बोलणार नाही. म्हणजे ज्या ठिकाणी ते वादविवाद करताय आपल्या विचारांचं विश्लेषण होईल. म्हणजे कोणते प्रश्न आपसारी होतील, बरोबर आहे का नाही? आपसारी उत्तर मिळतील. आपसारी का अभिसारी मिळतील? आपसारी मिळतील. आपसारी म्हणजे विश्लेषणात्मक प्रश्न, त्याला खुले अंतवाले प्रश्न होतील. मग विद्यार्थी सांगतील लगेच समोरचा बरोबर आहे, शून्य नसला तर आपलं गणित चाललं नसतं, बरोबर आहे. म्हणजे विश्लेषणात्मक आहे. आणि संप्रेषण वाढेल. म्हणजे ज्या 2 गटामध्ये चर्चा होईल तर बघा त्याचं संप्रेषण पण वाढतो आणि सहयोग पण वाढतो. आता एखादा विद्यार्थी खूप चांगला उत्तर देत असेल तर मग काय करता, लगेच बाकीचे म्हणतात नाही रे खूप भारी आहे बरं का, याला खूप चांगलं बोलतो, खूप छान समजवतो. आता बघा माझं ज्या वेळा मी पहिल्या वेळेस युट्यूबला येऊ आलो तर माझी ओळख होती का कोणाशी? मग हळूहळू असे पाटील मॅडम असेल, ऋतुजा मॅडम असेल, अशा हळूहळू काहीतरी विद्यार्थी जॉईन व्हायला लागले. आणि त्याच्यानंतर मग त्यांना मला म्हणजे कॉल करणं, SMS करणं का सर तुमचं जे स्पष्टीकरण आहे इतकं चांगलं आहे की तुम्ही खूप समजून सांगतात. म्हणजे काय झालं, संप्रेषणामुळे, विश्लेषणात्मक संप्रेषणामुळे काय झालं, आपली ओळख झाली आणि एक मला काहीतरी दर्जा मिळालेला आहे. मग त्याचमुळे विश्लेषणात्मक संप्रेषण ज्या वेळा वादविवाद असतो आणि या वादविवादामध्ये विश्लेषणात्मक संप्रेषण होतं, त्या संप्रेषण म्हणजे अभिव्यक्त होतात ना विद्यार्थी. संप्रेषण म्हणजे अभिव्यक्त होणे. अभिव्यक्त म्हणून विद्यार्थ्यांना अभिव्यक्त व्हायला संप्रेषण करायला भर दिला पाहिजे. त्याच्यानंतर प्राथमिक स्तर पर प्रश्न बघा, जे पेडोलॉजीवर येतात तर तेच मी घेतोय. पेडोलॉजीचे प्राथमिक स्तर पर शिक्षार्थियों के लिए व्यावहारिक उपकरणों का महत्व है क्योंकि ये बहुत मदत करते. म्हणजे प्राथमिक स्तरावर व्यावहारिक उपकरण म्हणजे शैक्षणिक साधनं समजा बरं का, शैक्षणिक साधनं रेलिया यांचा उपयोग मदत आहे. का मदत आहे? क्यू हे म्हणजे कशासाठी वापरतो आपण शैक्षणिक साधनं? आता शैक्षणिक साधनं कशासाठी वापरतो? जे निगेटिव्ह आहे ते पहिले आपण बाहेर काढून टाकूया. म्हणजे काय असतं, पहिलं काय म्हटलंय, मानसिक वर मौखिक परिकलन की गती बढ़ाने के लिए. म्हणजे मग मानसिक गती बढ़ाने के लिए म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त काय करायचं, एखादा टॉपिक समजत नाही ना तर हे घेर बाबा, हे उपकरण वापर आणि काय कर, एकदम जोरात ते सोडून टाक आणि एकदम पटपट बोल. याच्यासाठी तुम्ही उपकरणं वापरतात का? उपकरणं कशासाठी वापरतात? यासाठी तर कधीच वापरत नाही ना. का याच्यासाठी सर, आता मग तुम्ही म्हणाल नाही सर माझा 5वीचा वर्ग आहे, मग त्या विद्यार्थ्यांना मला सिलेबस काय करायचा आहे, 2च महिन्यात मला गणित पूर्ण करून टाकायचंय, जेवढे शैक्षणिक साधने असतील ना तेवढे मी एक ट्रक भरून घेऊन येतो या विद्यार्थ्यांकडे टाकून देतो आणि म्हणजे आपला जो वर्षभर अभ्यास करायचं काम नाही 2 महिन्यातच मी पूर्ण करू. याच्यासाठी तुम्ही म्हणजे एवढी गती वाढवणार का? अजिबात वाढवणार नाही. म्हणजे काय झालं, हे पहिलं ऑप्शन तुमचं निगेटिव्ह झालेलं आहे, ते बाहेर गेलेलं आहे. त्याच्यानंतर आहे परीक्षा में बेहतर प्रदर्शन केले. बघा म्हणजे मग तुम्ही याच्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधनं उपकरणं वापरणार का? विद्यार्थ्यांना काय करायचं का नाही, तुम्ही परीक्षामध्ये चांगले मार्क मिळवा. अरे बाबा, मार्क मिळवायला महत्व नाही, त्यांना ते समजतंय का, तो टॉपिक समजलाय का, ते पाठ करून पण करतील ना. आता एखादा टॉपिक तुम्हाला ते पाठ करून पण परीक्षेमध्ये लिहून देतील, त्याला महत्व आहे का? पण त्याला तो समजून लिहिणे आणि फक्त जे तसं लिहिणे याला महत्व नाही. त्याच्यामुळे काय असतं, परीक्षेमध्ये बेहतर प्रदर्शन ज्या ठिकाणी असतं ते तुमचं निगेटिव्ह असतं. त्याच्यानंतर ऑप्शन 3 बघा, मूल गणितीय संकल्पनाओं को समझने के लिए. बघा हे पॉझिटिव्ह आलेले. का पॉझिटिव्ह आलेले? का मूल गणितीय संकल्पनाओं को समझने के लिए. आता जे अजून एक बघून घेऊ म्हणजे मग याच्यावर चर्चा करू. शब्दों में व्यस्त समस्याओं को हल रखने के लिए.
व्यक्त, शब्दों में व्यक्त समस्याओं को हल करने के लिए. आता एखादी समस्या सोडवण्यासाठी तुम्ही उपकरण नाही वापरत. समस्या सोडवण्यासाठी उपकरण वापरणार का? अजिबात वापरणार नाही. पण जी मूल गणितीय संकल्पनाओं को समझने के लिए, मूल गणितीय म्हणजे आता उदाहरणार्थ त्रिकोण आहे. आता जे 5वीचे विद्यार्थी असतात, 3रीचे विद्यार्थी असतात, यांना त्रिकोण माहित नसतं, वर्तुळ माहित नसतं. मग यांना काय करतं, शैक्षणिक साधनं, उदाहरणार्थ त्यांना समोसा दाखवला. आता समोसा पण काय झालं, तुम्ही काय म्हणाल सर खायची वस्तू आहे, खायची नाही, एक प्रकारे हे उपकरण झालं. काय झालं, उपकरण. आता समोसा पाहून आपल्याला काय आठवतं, त्रिकोण आठवतो. काय आठवतो, त्रिकोण आठवतो. मग आपल्याला जे अशा एखादे पट्टी असेल, एखादे काही असेल, या उपकरण यासाठी वापरतात का त्या गणिताच्या ज्या मूल संकल्पना आहेत, त्या संकल्पना कशा त्या त्यांना समजल्या पाहिजे. त्रिकोण काय असतं, त्यांना भाकर दाखवली, बरोबर आहे का नाही, भाकर, रोटी दिखाकर, रोटी. आता याच्यामध्ये काय होईल, त्यांना वर्तुळाचं दर्शन होईल. नाही आमचं, मग आपण म्हणतो ना, मग वर्तुळ दाखवलं, ते म्हणतात नाही याला भाकरी सारखं असतं, बघा हे भाकरी सारखं असतं. म्हणजे काय होतं, म्हणजे या गणिताच्या मूळ संकल्पना समजवण्यासाठी काय करतात, आपण व्यावहारिक उपकरणांचा उपयोग करतो आणि त्याची आपल्याला मदत होते. त्याच्यानंतर आहे बघा, गणितामध्ये पण अशीच पेडोलॉजी असते. काय पेडोलॉजी, आणि हे मी तर हे म्हणतोय ना, तुमचं जरी सोशल सायन्स असेल किंवा दुसरे विषय असतील, तरी ही पेडोलॉजी बघितली तरी माझा अंदाज काय असं वाईट प्रभाव नाही तुमच्यावर पडणार, उलट चांगला प्रभाव पडेल. का साधनं कशी वापरा, कारण पेडोलॉजी तुम्हाला काही वेगळी नाही, कारण विषय म्हणजे तर शैक्षणिक साधनं तर प्रत्येक विषयात असतात. त्याच्यामुळे प्रत्येकाने पण हा व्हिडिओ बघितला तर काही प्रॉब्लेम येत नाही. निम्नलिखित में से कौन सा खुले अंत वाला प्रश्न आहे, बघा खुले अंत वाला म्हणजे कोणता प्रश्न, खुले अंत वाला म्हणजे अपसारी प्रश्न. अपसारी प्रश्नांपैकी एक पॉइंट. आता तुम्ही म्हणाल सर याच्यामध्ये कसं काय अपसारी प्रश्न आला गणितामध्ये, मग आता तुम्हाला सांगतो अपसारी प्रश्न कसा किंवा खुले अंतवाला प्रश्न, अभिव्यक्तात्मक प्रश्न, विश्लेषणात्मक प्रश्न त्याला म्हणतात. मग कसं असेल, आता उदाहरणार्थ बघा, मी तुम्हाला हे जे 4 आहेत ना, 4मध्ये समजून देतो का खुल्या अंतवाला प्रश्न कसा तयार होईल. खुल्या अंतवाला म्हणजे त्याची उत्तर एकापेक्षा काय असतील, जास्त असतील. आणि बंद अंतवाला म्हणजे त्याचं एकच उत्तर असेल. बंद अंतवाला म्हणजे त्याचं एकच उत्तर, आणि खुल्या अंतवाला त्याला अभिसारीचं उत्तर एक असतं आणि अपसारीचं अनेक असतात. आता पहिला ऑप्शन काय आहे, 15 को 3 से गुना किस प्रकार करेंगे. आता 15ला जर 3 ने गुणलं काय येईल गुणाकार, 45. बरोबर आहे का नाही. 15ला आपण 3 ने जर गुणलं काय येईल, 45 येईल. मग याच्याने काही तुम्हाला काय किती वेळा गुणाकार केला, समजा तुम्ही 15ला 3 ने किती वेळा आपण गुणून पाहिलं, काय उत्तरामध्ये काही बदल होईल का, नाही सर आमच्याकडे 60 आलेले बघा याचं उत्तर, असं बदल होणार आहे का. आता एक तुम्ही म्हणाल नाही सर आता 45 आलं होतं, दुसऱ्या वेळा गुणाकार केला तर आमचं 60 उत्तर आलं, होईल का. मग हा विश्लेषणात्मक प्रश्न हा काय झाला, बंद अंतवाला झाला. म्हणजे काय झालं, बाहेर गेलो. त्याच्यानंतर चौथा ऑप्शन पण काय म्हटलंय, 15 गुणिले तेच म्हटलेले, याच्यामध्ये पण होईल का, अजिबात होणार नाही, उत्तर तेच असेल. त्याच्यानंतर संख्या रेषा का प्रयोग करते हुए 3 बार 15 का मान ज्ञात कीजिए. म्हणजे 15चा मान काय हे तुम्हाला ज्ञात, स्थानीय मान असेल, जातीय मान असेल, हे तुम्हाला ज्ञात. म्हणजे काय, वारंवार तेच उत्तर येणार, वारंवार काय उत्तर येणार, जे एकदा उत्तर आलं तेच उत्तर त्यामध्ये येणार. पण ऑप्शन 2 बघा, ऑप्शन 2 काय म्हणतंय, कोई दो संख्या है जिनका गुणफल 45 हो. म्हणजे अशा कोणत्या तरी 2 संख्या सांगा का त्यांचं गुणाकार किती आला पाहिजे, 45 आला पाहिजे. काय आला पाहिजे, 45. आता समजा पाटील मॅडम असतील, त्या उत्तर देतील, म्हणजे पाटील मॅडमांचं मॅथ आणि सायन्स नाही पण घेतोय. पाटील मॅडम काय म्हणतील, सर 9चा वर्ग 9ला आपण जर केला ना, 9च्या पाड्यामध्ये येईल 45, बरोबर आहे. त्याच्यानंतर शिंदे मॅडम म्हणतील, सर 5चा पण आहे ना हो सर, 5चा पण, मग काय होईल, 5 9 45. बघा म्हणजे काय आले, 2 उत्तर आले. म्हणजे 9ने पण 45 होईल. म्हणजे गुणफल म्हणजे 2 संख्या का गुणफल, म्हणजे कोणत्याही 2 संख्या असतील त्यांचं गुणफल काय आलं पाहिजे, 45. 5ने पण होऊ शकते आणि 9ने पण होऊ शकतं. एकापेक्षा उत्तर जास्त आले का नाही, पहिल्या ऑप्शन मध्ये एकच उत्तर होतं, तिसऱ्यामध्ये एकच उत्तर होतं.
चौथ्यामध्ये पण एकच उत्तर होतं, पण इथे तुम्हाला किती उत्तर मिळाले? 2 उत्तर मिळाले. म्हणजे विश्लेषणात्मक प्रश्न कोणता झाला? कोई दो संख्या जिनका गुणफल 45 हो. बघा एकदम परफेक्ट तुम्हाला समजवलं. आता सेकंडला प्रश्न आहे, ते काय करायचं? हे कक्षा वगैरे हे डोक्यात नाही घालायचं पाहिजे. दुसरं मी ते वाचतच नाही. कितवेचा वर्ग आहे? वर्गापेक्षा महत्वाचं काय ते काय दिलेलं आहे? कक्षा के कुछ विद्यार्थियों को हासिल वाल्या, हासिल म्हणजे हातच्या, आपण काय म्हणतो हातच्या, बघा हासिल, नाही तर तुम्ही म्हणाल सर काय वेगळं काय आहे का? हासिल वाले दो अंकी संख्याओं में जोड़ में कठिनाई का सामना करना पड़ता है. इस समस्या का कारण म्हणजे कक्षा 2 म्हणजे दुसरीच्या वर्गातील विद्यार्थी आहे, तर त्यांना जो हासिल करने में कठिनाई आते. 2 अंकी जी संख्या असेल, हासिल म्हणजे हातच्या देण्यामध्ये, किंवा आता कधी कधी आपल्याकडून पण होतात समस्या. आपण जरी गणित तज्ञ आहेत ना, तर आपल्यामधून पण समस्या होतात, बरोबर आहे का नाही? मला एक वेळा मॅडमांनी सांगितलं होतं, शिंदे मॅडमांनी, का सर चुका या, कारण ज्यांचं मॅथ स्पेशल आहे ना, तुम्हाला एक सांगू का, ते CTET मध्ये नापास झालेले विद्यार्थी आहेत. मी काय त्यांचं म्हणजे त्यांना अपमानित नाही करत, पण काय होतं आपल्याकडून पण चुका होतात. काय होतात? हातच्या असेल, कुठल्या असेल या गोष्टीमध्ये. मग ह्या काय होतात हे या संदर्भात आलेले जे कठीणाई होते या संदर्भात आलेला प्रश्न आहे. माझा फक्त तुमचे उदाहरण काय घेतो, कारण तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये घेऊन तुम्हाला सांगून ते उदाहरण खूप चांगल्या प्रकारे समजता येतं. मग असं म्हणता येईल का, आता समजा तुम्ही CTET मध्ये एखादा गणित चुकवलं, मग तुम्हाला पहिला ऑप्शन काय म्हटलं? गणित में रुची का अभाव, म्हणजे गणिताची आवड नाहीये बा, म्हणून त्यांची ही चूक झाली, असं आहे का? आता गणिताची आवड नसती तर तुम्ही गणित स्पेशल केला असता का? मुद्दा लक्षात घ्या. दुसरीच्या विद्यार्थ्यांना गणिताची आवड नाही म्हणून मग असं म्हणतात का, सर आम्हाला गणिताची आवड नाही, त्याच्यामुळे आम्ही हासिल जो हातच्या असतो तो चुकला बा आमच्याकडून, त्याच्यामुळे आम्हाला कठीणाई येते. आता दुसरीच्या विद्यार्थी आताशी त्याची म्हणजे आपण काय आवडणं अजून तो निश्चित करू शकतो का दुसरीच्या विद्यार्थी? कारण त्याला 10वी पर्यंत तर ते गणित घेऊन जावं लागेल ना. मग तिथे तुम्हाला आवडत म्हणजे तो म्हणेल का सर आम्हाला गणित आवडत नाही, रुची नाहीये, असं तर नाही चालणार. जे निगेटिव्ह आहे ते शून्य के महत्व की समज. आता इथे काही शून्य की महत्व की समजचं काही अभाव आहे का? कारण हातच्या मध्ये प्रत्येक वेळा शून्य येईल किंवा खाली काय येईल याचा आपण सांगू शकतो का? म्हणजे इथे शून्याची समज नाही का? त्यांना शून्याची समज नाही का? आहे ना, कारण ते शून्याची समज सगळी आहे, फक्त ते चुका कुठे करतात? हातच्या मध्ये. त्याच्यानंतर चौथं काय म्हटलंय? पूर्ण समूहीकरण की प्रक्रिया में समज का अभाव, म्हणजे त्यांना काय माहीतच नाही बा कसे बेरीज सोडवायची किंवा वजाबाकी करायची. त्यांना वजाबाकी माहित आहे, कारण एक अंकी शिकले ना. त्यांना काय म्हटलं? पूर्ण समूहीकरण की प्रक्रिया का समज का अभाव, म्हणजे त्यांना माहीतच नाही बा वजाबाकी काय कशी करायची. असं थोडे, कारण ते जर हातच्या चुकवताना जर प्रॉब्लेम देत आहे तर त्यांना माहित आहे तरच ते वजाबाकी करू शकत आहेत ना, पण चुकता कुठे? हातच्या मध्ये. आणि जे आता तुम्हाला 3 निगेटिव्ह झालं म्हणजे ते तुमचं उत्तर असतं. आता तुम्हाला उत्तर का ते आहे हे मी तुम्हाला सांगतो. अंकित मान और स्थानीय मान में अंतर को समझने का अभाव. बघा अंकित मान म्हणजे काही वेळा काय होतं, ज्या वेळा आपण आपल्याकडून पण होतं एखाद्या वेळेस हातच्या पकडला जात नाही मोजताना, आणि नाही तर कधी कधी काय होतं, हे मुलं काय करतात, लहान मुलं, आता उदाहरणार्थ याच्यामधून हे वजा करायचे ना, तेवढे ते डायरेक्ट लिहून टाकतात. तेवढे काय करतात, डायरेक्ट खाली ती संख्या, आता उदाहरणार्थ 10 असेल ना, 10 आला असेल ना, तर ते काय करतात, डायरेक्ट 11 आला असेल किंवा 12 असेल, डायरेक्ट 12 आणि 12 खाली लिहून देतात. पण एक त्यांना हातच्या द्यावा लागतो. असं काही लवकर समजत नाही, किंवा जरी समजत असेल तरी त्यांच्याकडून त्या चुका होतात. म्हणजे काय असतो, अंकित मान व स्थानीय मान में अंतर समजने का अभाव होता है. मग त्यांना हे कळत नाही हे कुठे खाली द्यायचं का वर द्यायचं, याच्यामुळेच गोंधळ होतो का नाही. म्हणून काय करायचं, एवढं बारीक प्रकारे एकदम सोपी पेडॉलॉजी असते, एकदम सोपी पेडॉलॉजी, पण समजून घ्या. आता शेवटचा प्रश्न आहे, आणि हे स्पष्टीकरण कसं वाटलं आणि याच्यावर जर वाटत असतील की तुम्ही गणितावर व्हिडिओ बनवावे तर मला तसं तुम्ही सांगा. काय म्हटलंय, प्राथमिक स्तर पर गणित की अच्छी पाठ्यपुस्तक के लिए निम्नलिखित में से कोणती विशेषता महत्वपूर्ण है. म्हणजे प्राथमिक स्तरावर तुम्हाला पाठ्यपुस्तक बनवायचंय, गणिताचं पाठ्यपुस्तक असो किंवा कुठलं असो, गणित विषय फक्त डोक्यात घालून नाही ठेवायचा.
प्राथमिक स्तर पर गणित की अच्छी पाठ्यपुस्तक के लिए निम्नलिखित में से कौन सी विशेषता महत्वपूर्ण आहे, म्हणजे पाठ्यपुस्तक तयार करत असताना सगळ्यात महत्वाचं काय आहे या संदर्भात तुम्हाला आलेला हा प्रश्न आहे. जे निगेटिव्ह आहे ते आपण पहिले काढून टाकूया. काय म्हटलेले चौथा ऑप्शन काय म्हटलंय, वो मोठी वर बडी हो, म्हणजे पुस्तक काय करायचं एकदम मोठं आणि जाड पाहिजे. याच्याचे काय संबंध आहे, जाड आणि मोठं कोणी पण 10वीचं पुस्तक तुम्ही छापून द्याल, काही महत्वाचं नाही. त्याच्यानंतर काय म्हटलंय, व आकर्षण व रंगीन हो, म्हणजे आकर्षण आणि रंगीतच पाहिजे का, आकर्षक आणि रंगीत. आणि समजा एखाद्या याच्यामध्ये खूप काहीतरी आकर्षक आणि रंगीबेरंगी पुस्तक सापलं पण त्याच्यामध्ये संकल्पना नाही आहेत काही, त्याच्यामध्ये जे मुलांचं लेवल आहे, मुलांची बौद्धिक स्तर आहे त्याचा काहीच विचार केला नाही, फक्त रंगीत पुस्तकं छापून दिले. आता आपल्या खूप लोकांना गैरसमज काय का लहान मुलांची पुस्तकं रंगीत असतात. अरे रंगीत असत नाही तर त्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी रंगीत असतात. संकल्पना, मग त्या संकल्पना पण तिथे पाहिजे ना. आता उदाहरणार्थ त्रिकोण शिकवायचा आहे तर त्रिकोणा संदर्भातच रंगीत काहीतरी दिलं पाहिजे ना. मग काय असतं त्याच्यासाठी रंगीत असतात. म्हणजे काय असतं फक्त वो रंगीन हो, रंगीन पण महत्वाचं नाही. आता 3 ऑप्शन मध्ये काय म्हटलंय, केवळ आलेलं आहे म्हणजे ते निगेटिव्ह असतं. काय म्हटलंय, उसमें केवल बहुत से अभ्यास होने चाहिए जिनसे की तथ्यात्मक यथार्थिक अभ्यास किया जाए. म्हणजे काय असेल, केवळ म्हटलं तर निगेटिव्ह असतं. बहुत अभ्यास म्हणजे तेच होतं तर तुम्ही दुसरीच्या विद्यार्थ्यांना खूप सारे प्रकरण देणार, 22-23 असे एवढे उदाहरण संग्रह सोडव, असं असेल का. यासाठी पुस्तक तुम्ही महत्वाचं असतं का, अजिबात नाही. तर तुम्हाला पाठ्यपुस्तक तयार करत असताना लक्षात काय ठेवा लागेल का, उसमें अवधारणाओं को परिचित संदर्भों द्वारा दिया जाना चाहिए. म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये जे टॉपिक देणार ना त्याच्या ज्या अवधारणा असतात ना त्या परिचित संदर्भ से म्हणजे उदाहरणार्थ विद्यार्थी दुसरीचा आहे त्याला तुम्ही परिसर अभ्यास संदर्भात त्याच्या आजूबाजूला आलेले झाड, पानं, फुलं, पक्षी या संदर्भात तुम्ही त्याला परिसर अभ्यासामध्ये सांगितलं पाहिजे. का तुम्ही जर दुसरीचा विद्यार्थी आणि त्याला सांगितलं कांगारू या पिग्विन असतो असे तुम्हाला काहीतरी सांगितलं, त्यांनी तुम्हाला सांगायचं अमेरिकेची राजधानी कोणती, म्हणजे या प्रकारे जर तुम्ही दिलं तर त्यांचे परिचित संदर्भ झाला का तो अपरिचित संदर्भ झाला. म्हणून तुम्हाला पुस्तक तयार करताना ज्या अवधारणा असतात, ज्या संदर्भ असतात ते परिचित म्हणजे त्यांचा आजूबाजूचा परिसर पाहिजे. आता दुसरीचा विद्यार्थी त्याला काय तुम्ही 1, 2, 3, 4 म्हणजे या प्रकारे जे असतं 2 अंकी संख्या या प्रकारे देणार का, तुम्ही त्यांना LCM देणार पुस्तकामध्ये छापून, तो परिचित आहे का त्यांच्या, अजिबात नाही. म्हणून पुस्तक तयार करत असताना विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी, त्यांना त्या बौद्धिक पातळीनुसार कसं समजलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं नंतर शैक्षणिक साधन असेल किंवा पुस्तक असेल हे काय असतात, तोच संकल्पना किंवा तो टॉपिक आपल्याला समजून म्हणजे मदत करतो. तर असं नाही का फक्त शैक्षणिक साधनच मदत करतात असं नाही, तर वेगवेगळे उपक्रम असतात, चर्चा असते, विश्लेषणात्मक चिंतन असतं, अपसारी असतं, हे पण काय करतात तुमचे एक साधनच आहेत. म्हणून काय याचा ऑप्शन 1 आहे, कारण उसमें अवधारणाओं का परिचित संदर्भ द्वारा दिया जाना चाहिए. ज्या अवधारणा असतील त्यांचा परिचित संदर्भ, बरोबर आहे का नाही, त्यांचा आजूबाजूचा परिसरा संदर्भात म्हणजे त्यांना तो टॉपिक काय त्यांच्या जीवनाशी सांगड घालून द्यायचा. जीवनाशी उदाहरणार्थ गणित शिकवताय तर मग सांगा याच्यामधून हे वजा झाले. मग समजा तुम्ही बाजाराला गेले, तुमच्याकडे 100 रुपयाची नोट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 50 रुपये खर्च करून आले तर तुमच्याकडे किती उरले. संदर्भ कसा लावला, जीवनाचे. म्हणजे पुस्तकामध्ये पण असे उदाहरणं दिलेले असतात बघा. पुस्तकामध्ये राजू बाजाराला गेला, त्याच्याकडे एवढे पैसे दिले, त्याच्यापैकी त्याने मेथीची भाजी घेतली, एवढ्याचं हे घेतलं, तेवढ्याचं ते घेतलं, तर मग राजूकडे किती पैसे उराले. अशा प्रकारे उदाहरण म्हणजे काय असतात त्या पाठ्यपुस्तक दिली पाहिजे आणि त्याच्यातूनच ते परिचित झाले पाहिजे. बघा व्हिडिओ आवडला असेल प्रत्येकाने लाईक करा आणि मला नक्की सांगा व्हिडिओ याच्यावर बनवू का, नाहीतर आपले जे आहेत त्याच्यावरच मी व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे.